महानगर पालिका चुनाव महासंग्राम शुरू। ये सिर्फ वोट नहीं, यह है शहर का भविष्य। पानी, सड़क, सफाई, सुरक्षा, वादे कागजों पर नहीं जमीन पर परखे जाएंगे। जनता करेगी सवालों से वार और उम्मीदवार कैसे करेंगे ये इम्तिहान पार। दावे कटघरे में और सच्चाई कैमरे के सामने। सिटी न्यूज सिर्फ कवरेज नहीं, खोलेगा सच की परतें। सवाल तेज, जवाब साफ, आपके साथ, आपके पास, गली गली, प्रभाग प्रभाग। देखिए चुनाव स्पेशल महासंग्राम। नमस्कार दर्शकांनो, सिटी न्यूजच्या महासंग्राम या विशेष मोहिमेमध्ये मी रोहित कडे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। येत्या 15 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। या अनुषंगाने आज अमरावतीच्या सर्वच प्रभागामध्ये आमचा सिटी न्यूजचा रथ दाखल होतोय। आज आपण प्रभाग क्रमांक 3 नवसारी परिसरात दाखल झालेलो आहोत। नेमक्या नागरिकांच्या कोणत्या समस्या आहेत आणि उमेदवार आपल्यासोबत जर जुडले तर कोणते विकास कामे घेऊन आता ते निवडणुकीला सामोरे जाणार, असे अनेक प्रश्न घेऊन आपल्या प्रभागात आम्ही दाखल झालेलो आहोत। अनेक या प्रभागातले नागरिक आमच्यासोबत जुडलेले आहेत। काय नाव बघा आपलं? माझं नाव गुलाबराव सहारे, आपण नवसारी बस स्टॉप। काय सांगाल आपल्या प्रभागात कोणकोणत्या समस्या आहेत? महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या जातात। महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ लागल्या तर आमच्या प्रभागात मेन गोष्ट सर्वात पहिली समस्या अशी आहे की आमच्या इथं प्रवासी निवारण नाही। बरोबर। दुसरी गोष्ट पोलीस चौकी जरुरी आहे। छोट्या मोठ्या समस्या, छोटे मोठे झगडे होत राहते, त्याच्यामुळे ह्या दोन समस्या पहिले, सर्वात पहिले 100% ह्या समस्या पहिले पाहिजे आम्हाला। 4 वर्ष आता प्रशासन राज होतं, महानगरपालिकेचं राज आता 4 वर्ष चाललेलं आहे। या दरम्यान काही आपल्या प्रभागामध्ये विकास झाला का? तो विकास झाला, पण त्या विकासापासून आम्हाला समाधान नाही। मूलभूत गरजा काय राहणार नागरिकांच्या? नगरसेवकाकडून काय अपेक्षा राहणार आपल्या नगरसेवकाकडून हेच अपेक्षा राहील की आम्ही जे काही आमच्या मेन समस्या आहे की आमची प्रवासी निवारा, बरोबर, प्रवासी निवारा आणि पोलीस चौकी हे आम्हाला जरुरी आहे। बरोबर। काय नाव आपलं? मी अमोल भावराजी वाड, विद्युत तांत्रिक नगर नवसारी येथील रहिवासी आहे। काय सांगाल आता महानगरपालिकेच्या निवडणुका? सर्वप्रथम मी सिटी न्यूज चॅनलचे अभिनंदन करतो की त्यांनी तळागाळातून जे अमरावती शहरवासियांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रत्येकाला एक चान्स देतो आणि सगळं प्रत्येकाच्या ज्या समस्या आहे त्या लोकांपर्यंत पोहोचून किंवा प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम करतो। दुसरी गोष्ट, सर्वप्रथम त्याच्यामध्ये आपल्याला माझं असं म्हणणं आहे की एक स्टॉपेज असल्यानुसार त्या एक स्टॉप जो प्रवाशांकरता त्याने करून द्यावा। प्लस ज्या लोकांच्या मूलभूत गरजा असतात त्या पण महानगरपालिकेने किंवा जो कोणी कॅन्डिडेट निवडून येईल त्यांनी त्याच्याकडे सर्वप्रथम लक्ष द्यावं। जसं टॅक्सेशन झालं किंवा रस्ते झाले आणि स्ट्रीट लाईट वगैरे याच्याकडे सर्वांनी लक्ष द्यावं आणि जो कोणी व्यक्ती हा करेल त्याला सर्वप्रथम प्राधान्य द्यावं, असं माझं नागरिकांना आवाहन राहील। निवडणूक ही पंचरंगी असल्यासारखी आहे, कारण की या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात तिकीट नाही मिळालं तर त्या पक्षामध्ये लोक जात आहे आणि त्याच्यामुळं काय आहे, लोकांचा पक्षाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे आणि माणूस म्हणून प्रत्येकाने माणसाकडे बघून, त्याच्या कामाकडे बघून त्याला निवडून देण्यात यावं, असं माझं लोकांना आवाहन। नक्कीच अनेक मागण्या ज्या आहेत नागरिकांच्या राहणार आहे। आपल्या सोबत याच प्रभागातील उमेदवार सुद्धा जोडलेले आहेत। काय नाव आहे? माझं स्वामिनी दिनकर तायडे, नवसारी प्रभाग क्रमांक 3 मध्ये राहते आणि आपण उमेदवार आहात? नाही, उमेदवार नाही आहे, सामान्य नागरिक आहे। येस येस येस। काय सांगाल, अशा पद्धतीच्या समस्या असेल आपल्या प्रभागामध्ये, काय निराकरण व्हायला हवं? निश्चितच प्रत्येक नागरिकाची हीच इच्छा असते की आपण ज्या प्रभागात राहतो तो प्रभाग स्वच्छ असावा, सुंदर असावा आणि गेली अनेक वर्षापासून आम्ही ज्या समस्या पाहतो की नाल्या स्वच्छ होत नाहीत, सर्वसामान्य मागण्या असतात नागरिकांच्या। आता जी परिस्थिती पाहतो ते त्याच्याशी काही घेणं देणं नसते आपलं। त्याच्यामुळे कसं
आपल्या प्रभागात सुशोभीकरण व्हावं. म्हणजे आम्ही ज्या प्रभागात राहतो गेली अनेक वर्षापासून आम्ही सांगतोय की आम्हाला गार्डनची जागा पाहिजे, फेन्सिंग करून पाहिजे आणि आमच्या आम्ही जिथे राहतो त्या एरियामध्ये प्रचंड साप निघतात, तर तो परिसर स्वच्छ करून द्या. पण अजूनपर्यंत ते झालेलं नाही. कदाचित या कार्यकाळात होईल अशी आशा करतो. आणि नाली आहे, भरपूर ठिकाणी कचरा साचलेला आहे, तर त्या समस्यांचं निराकरण व्हावं अशी इच्छा आहे सामान्य नागरिक म्हणून. काय सांगाल, कसं पाहता यावर्षी निवडणुकीकडे? यावर्षी सारखा गदारोळ तर यापूर्वी कधी पाहिलाच नाही. म्हणजे प्रत्येक उमेदवार हा फक्त तिकिटांसाठी रडताना दिसतोय, कोणी सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी लढताना दिसत नाहीये. त्याच्यामुळे असं वाटतं की जेवढे तुम्ही कुठल्या पक्षाच्या तिकिटासाठी रडताय, तर तेवढे मनापासून जनतेची सेवा करण्यासाठी जर लढलात तर फार चांगलं होईल. कारण जर फक्त जनतेची सेवा करण्यासाठी जर हे अश्रू निघाले असते तर जनतेला सुद्धा तेवढा आनंद झाला असता की आमच्या हक्कासाठी हे लढतायत. तर एवढा गोंधळ याआधी कधी पाहिला नव्हता. 4 वर्ष प्रशासन राहत होतं आपल्या प्रभागामध्ये. काय वाटतं, विकास झाला? विकास आता प्रत्येक प्रभागाचा त्याच्यानुसार आहे. आम्ही ज्या प्रभागात राहतो तर आम्हाला असं वाटतं की यापेक्षा व्हायला पाहिजे, यापेक्षा अपेक्षा जास्ती आहे नागरिकांच्या. तर पाहू आता भविष्यात काय होईल ते. आपल्याचा सोबत खूप नगरसेवक ओळखला जातो. नेतृत्वात काम होईल असं वाटतं का? आता तर नेतृत्व कुणाकडे येतं हा प्रश्न आहे. आणि आपला नेता हा आपल्या प्रभागाचं कल्याण करणारा, जनतेची सेवा करणारा असावा अशी सगळ्यांची अपेक्षा असते. तर बघूया आपला नेता कसा असतो. आणि एक सामान्य नागरिक म्हणून एकदम ऑनेस्टली मागणी हीच असेल की तुम्ही जनतेसाठी काम करा. तुम्ही कुठल्या पक्षासाठी नाही, तर तुम्ही जनतेचे सेवक म्हणून आहात, तर जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध राहा. नक्कीच जनसेवक म्हणजे आपला नगरसेवक असतो. आपल्या नगरीचा संपूर्ण विकास आपल्या नगरसेवकांनी करायला हवा अशा अनेक मागण्या सामान्य नागरिकांच्या आहेत. काय नाव बघा आपलं? माझं सुरेश कावरे, पूर्ण दादा शेगाव राडगाव प्रभागमध्ये राहतो, रंगोलीच्या मागं. आपण उमेदवार आहात. नाही नाही काय सांगाल, कशा पद्धतीची निवडणूक होऊ घातली आता महानगरपालिकेची? कसं पाहता निवडणुकीकडे या वर्षीच्या? फक्त ही निवडणूक धंदेवाईक झालेली आहे आजची. फक्त ज्याला त्याला पैसा कमावता आहे त्यासाठी फक्त निवडणूक उभी आहे. बाकी समाजसेवेसाठी असं कोणी दिसत नाही, चित्र दिसत नाही की नगरसेवक आपला नगरसेवक खरंच समाजसेवक आहे का, बरोबर. असं म्हणजे अस्तित्वातच नाही आहे असं वाटतं. 4 वर्ष तर प्रशासन राहत होतं. या तर दरम्यान ते प्रशासन राज चांगलं होतं उलट. म्हणजे काय नाव आपलं? निखिल पवार, कुठं राहतात? इथंच नवसारी प्रभाग क्रमांक. काय सांगाल, कशा पद्धतीचा विकास झाला आपल्या? आपलं म्हणणं असं आहे की साफसफाई व्हावं, अच्छा, साफसफाईवर भर द्यावा. भर द्यावा. कसं आहे, इलेक्शन आलं तर आपण साफसफाई सगळी येऊन जाते समजा नगरसेवकाच्या टाइमला. मग नगरसेवकाची तिकीट झाली बुक आणि उमेदवार निवडून आला का साफसफाई बंद. आता 5 वर्षात का बरं एकच डाव तुम्ही दाखवता आखरीचे समजा, बरोबर. तेव्हाच का बरं पहिले कोण नाही 4 वर्ष आखरीच्या टप्प्यात तुम्ही साफसफाई दाखवता. माझं म्हणणं एवढंच आहे बा, आपण सेवक आहे ना जनतेचे, तर आपण कामे दाखवा ना. 4 वर्ष प्रशासन राहत होते. या दरम्यान काही आपल्या विकास कामे झाले आपल्या भागात? विकास कामे तर आहे, पण जसे पाहिजे आपल्या जसं अमरावती सिटीत चालू आहे तसं आपली नवसारीचं थोडं लक्ष द्यावे. एवढंच माझं. सुद्धा एक शहराचा भागच आहे. नवसारी सुद्धा भागच आहे आपल्या नवसारी शहरात. आपल्या इथे विकास केला ना? थोडा झाला आहे, पण आता थोडा होत आहे. प्रशासन ह्याकडे दुर्लक्ष होतं, आता लक्ष द्यावे. काय नाव आपलं? गोपाल महात्मा फुले नगर. निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. कशा पद्धतीचा मागण्या राहील आता नागरिकांच्या, नगरसेवकांकडून? आतापर्यंत विकास तर होतच होता, पण असं आहे की आता न्यू युथ पिढीला द्यायला पाहिजे. उमेदवारी दिल्यानंतर ते आणखी थोडं चांगला विकास करेल. डिजिटल चालू आहे दुनिया आणि विकास पण थोडा चांगला राहील नवीन पिढीला जर आपण भार दिला तर. युवा नेतृत्वाला आता नागरिकांनी पसंती द्यायला पाहिजे असं आपलं. हा, युवा माहिती द्यायला पाहिजे. आता जुने झाले काय अपेक्षा राहील नागरिकांच्या? आता आमच्याकडे जसं नवसारी नावाने एरिया ओळखला जाते भाग, पण ह्या नवसारीला अजून पण नाव दिलेलं नाही आहे, कुठेच बोर्ड लागलेलं नाही आहे नवसारी प्रभाग म्हणून. आणि नाव तसं नवसारीचं चालू आहे, पण याला आधी नावकरण करायला पाहिजे की नवसारी प्रभाग. आणि इथं बस स्टँड नसल्यामुळे खूप साऱ्या समस्या होतात पाण्याच्या आणि उन्हाच्यामुळे. लोक आजूबाजूला झाडाखाली राहायचे, आता इथं झाडं पण नाही आहे, त्यामुळे खूप समस्या आहे. बस स्टँड करायला पाहिजे, सुविधा करायला पाहिजे आणि नवसारीचं नाव द्यायला पाहिजे. आधी नवसारीला नावच नाही आणि त्या नावाने तिथं आपल्या प्रभागामध्ये प्रश्न नाल्या आहेत, लाईट आहेत,
रस्ते सर्व आपले आहे पण ते आता मेंटेनन्स मध्ये नाही आहे ना. नाल्या वगैरे सगळं झाले आहे पण त्याचे आता उमेदवार नसल्यामुळे सध्या इलेक्शन नव्हतं झालं, त्याच्यामुळे ते कामं तसेच रखडलेले आहेत. नक्कीच अनेक सामान्य नागरिक या प्रभागातले आपल्यासोबत जोडलेले होते. अनेक आपण उमेदवारांची सुद्धा चर्चा करणार आहोत, उमेदवारांच्या मते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. नक्कीच प्रभाग क्रमांक 3 नवसारी परिसरामध्ये अनेक सामान्य नागरिकांच्या प्रभागाशी संबंधित समस्या आपण जाणून घेतल्या. यावेळी आपल्यासोबत अनेक उमेदवार सुद्धा जोडलेले आहेत. नेमके कोणते विकास कामे घेऊन आता महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जाणार हे सर्व प्रश्न आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय नाव आपलं? माझं प्रशांत श्रीधर महल्ले. किती वर्षापासून आपण राजकारणात आहात? कशा पद्धतीचं नेतृत्व आहे आपलं या प्रभागात? मी कमीत कमी 20 वर्षापासून या राजकारणामध्ये आहे आणि समाजकार्य कमीत कमी 20 वर्षापासून समाजकार्य चालू आहे. याच्या अगोदर जेवढे काही नवसारी प्रभागामध्ये कामं केले आणि होणार आहे तसे कामं करण्याचा प्रयत्न केला आणि कामं केलेले आहे. आपण सर्वात जास्त कोणत्या कामांवर भर दिला आतापर्यंत आपल्या प्रभागात? शैक्षणिक, त्याच्यानंतर सामाजिक मध्ये PR कार्डचा महत्वाचा प्रश्न आहे. PR कार्डचा महत्वपूर्ण म्हणजे PR कार्ड काही प्रमाणात वाटल्या गेले, अजून काही प्रमाणात बाकी आहे. तर नवसारी गावठाण आहे, तिथं PR कार्डचा प्रश्न प्रलंबित आहे. सिद्धार्थनगर आहे, त्यानंतर अजून बाकीचा खूप काही असा स्लम एरिया आहे तिथून PR कार्ड नाही आहे. त्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागला, काही प्रमाणात मार्गी लागायचा आहे, पण तो भविष्य येणाऱ्या काळात तो पूर्ण होईल अशी माझी आशा आहे. या वर्षी निवडणुकीला कसं पाहता? या वर्षीची निवडणूक म्हणजे माझ्यासाठी तसं पाहिलं एकदम काही हे नाही आहे, म्हणता येईल नवीन नाही आहे. कारण याच्या वर्षी अगोदर म्हणजे 2017 मध्ये निवडणूक झाली, त्याच्यामध्ये माझी मिसेस मंजुश्री महल्ले निवडून आलेली होती. बरोबर. त्यानंतर 5 वर्ष काळ झाल्यानंतर 4 वर्ष खाली गेले. त्यामुळे प्रशासन होतं, प्रशासनामध्ये काम झाले नाही. पण ज्या वेळेस 5 वर्ष माझ्या मिसेसचे झाले 5 वर्ष, त्याच्यामध्ये 3 वर्ष कोरोना गेला, पण त्याच्यामध्येही खूप काही कामं झाले. रोड झाले, नाल्या झाल्या, बाकी साफसफाईचा प्रश्न व्यवस्थित होता. पण या 4 वर्षामध्ये पूर्ण तो दुष्काळीत पडलेला आहे. पण येणाऱ्या काळामध्ये निवडणूक झाल्यानंतर आणि आम्हाला 100% गॅरंटी आहे की आमचे 4ही उमेदवार चांगल्या भरपूर मतानं निवडून येईल. 4 वर्ष प्रशासन राहत होतं आपल्या अमरावती शहरामध्ये. कशा पद्धतीचे कामं केले महानगरपालिकेने आपल्या प्रभागात? काहीच कामं झालं नाही, बिलकुल नाही. साफसफाईचा भोंगळ बसवण्याच्यातच पूर्ण काहीच काम नाही. एक काम सांगितलं होतं, जे काम आज म्हणजे 2 तासात व्हायला पाहिजे 8-8 दिवस 10 दिवस लागत होते. आणि कोणावर वर्चस्व नव्हतं, कोणाचा दबाव नव्हता. म्हणजे काम असं म्हणा का आम्ही जनता पूर्ण रस्त्यावर उतरले अशा पद्धतीचं काम झालं. या वर्षी सर्वात पहिलं काम काय राहील आपलं? निवडून जर आलात आपण तर आपल्या प्रभागासाठी आल्यावर सर्वात पहिले तर PR कार्डचा प्रश्न म्हणजे जे आहे तो PR कार्डचा प्रश्न मार्गी लावणार आहे. त्याच्यानंतर नालीचा प्रश्न, जे साफसफाईचा प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा होतो. माझ्या काळात त्यावेळेस नवीन पाईपलाईन पाण्याची नव्हती. ते महात्माफुलनगरमध्ये नवसारी गावामध्ये पाण्याची पाईपलाईन वॉटर सप्लायची आणली त्यावेळेस. आता बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. पण PR कार्डचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे आणि साफसफाईचा प्रश्न, हे 2 प्रश्न मी घेणार आहे. विद्यार्थ्यांसाठी काय राहील? विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे गोरगरीब स्लमी नसल्यामुळे ते ग्रंथालय म्हणा किंवा म्हणा लायब्ररी जे म्हणतो आपण त्यासाठी लायब्ररी म्हणजे तयार करून त्याला गरीब लोकांसाठी, मुलांसाठी एका ठिकाणी बसून जे अभ्यास करता येईल त्याचा आपण विचार करणार. नक्कीच अनेक विकास कामं घेऊन आता आपले उमेदवार समोर जाणार. काय नाव आपलं? मेरा नाम लुबना तनवीर मुन्ना नवाब. आपल्या प्रभागातले उमेदवार आहेत? हाँ, प्रभाग नंबर 3 B क ग्रुप से. काय सांगाल कशा पद्धतीचे कामाला अनुसरून आता आपण निवडणुकीला सामोरे जाणार? मैं इससे पहले 2007 और 2012 में चुन के आई हूँ. 2007 में BSP से चुन के आई थी. 2012 में कांग्रेस से चुन के आई हूँ. 2017 में नहीं सफल हुई मैं, लेकिन इस बार फिर से खड़ी हूँ. मैं पूरी ताकत से खड़ी हूँ और मेरा काम, पिछला काम जो है हेल्थ, सैनिटेशन, रोड्स, गटर्स, ये सब मैंने किया है. मेरे एरिया में मैंने लाइब्रेरी बनाए हैं. MPSC UPSC की क्लासेस होती है वहाँ पर. गार्डन मुस्लिम एरिया में एक भी नहीं था, मैंने पहला गार्डन बनाया है मुस्लिम एरिया में. और एजुकेशन से रिलेटेड महानगर पालिका के 18 नंबर स्कूल है, वहाँ पे 4th तक की क्लासेस मैंने अभी 8 तक किए हैं और आगे मैं 10 तक करूँगी उसको. और आगे की जो प्लान में है, जो DED कॉलेज का एरिया है वहाँ पे बहुत ही पुअर सैनिटेशन है. नालियाँ नहीं है, कुछ भी नहीं है. रोड पे गंदा पानी बहता है. गटर्स नहीं है वहाँ पे. प्लेग्राउंड्स डेवलप नहीं है वहाँ पे. हेल्थ से रिलेटेड हॉस्पिटल नहीं है महानगर पालिका का, वो भी बनाने वाली हूँ मैं. और प्लेग्राउंड्स वगैरह को डेवलप करने हुए बच्चों के लिए. अभी तक फिर आप नगर सेविका रह चुकी है, अभी तक क्यों विकास हुआ नहीं? मैं 3rd टर्म में चुन के नहीं आई, इसलिए मेरा फिर भी मैंने नहीं होते हुए पोस्ट पे भी मैंने बहुत काम किया है. अभी 4 साल में मैंने 3 करोड़ का काम किया. रोड्स वगैरह बनाए हैं मैंने.
अब वो एरिया अभी इस बार नया नया मिल रहा है, तो मैंने एरिया देखा है, बहुत ही पुअर हालत है वहाँ की। महानगर पालिका डेवलपमेंट में पूरा करवाऊँ, नगर पालिका साथ देंगी आपको? बिल्कुल साथ देगी, ऐसी कैसे नहीं देगी। काय नाव आहे आपलं? मी सौ अनिता जितेंद्र काळे, प्रभाग क्रमांक 3 नवसारी उमेदवार आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची उमेदवार आहे. आणि समाजाप्रती काही समस्या आहेत त्या सोडवण्याकरिता मी माझा पाऊल उचलला आहे. आपल्या प्रभागात काय प्रमुख समस्या वाटतात आपल्याला? नाल्या साफ नाही होत, रोड नाही आहे व्यवस्थित आणि गार्डन नाही आहे, कचऱ्याच्या गाड्या नाही आहेत. ह्या खूप खूप समस्या आहेत. त्या सोडवण्याकरिता मी माझा पाऊल उचलला आहे. आणि मी नवीन आहे उमेदवार, तर नवीन उमेदवाराला चान्स मिळाला पाहिजे म्हणून मी प्रभागाप्रती काही समस्या त्या प्रश्न सोडवणार आहात. महिलांसाठी काही विशेष महिलांसाठी मी गट म्हटलं सक्षमीकरण करून मी त्याच्यासाठी गट वगैरे काही व्यवस्था करते. नक्कीच अनेक उमेदवार ताकदीने आता या निवडणुकीला सामोरे जाण्याकरिता आपलं काम करीत आहेत. आणखी उमेदवार आपल्याशी जोडले आहेत. काय नाव आपलं? मी प्राध्यापक डॉक्टर मंगेश त्र्यंबकराव ठाकरे, गट वर्गवारी 2 सर्वसाधारणमधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे या प्रभागातून निवडणुकीला समोर जात आहे. गेल्या 25 वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये होतो, पण राजकारणात मी यावेळेस पहिल्यांदाच होतो. पण सामाजिक क्षेत्रातून जे काही कामं करताना असं जाणवलं की या प्रभागाला एक राजकारणात उतरून या प्रभागाला आपलं नेतृत्व करावं, कारण की इथल्या ज्या मूलभूत सुविधा आहे त्या बेसिकली या नागरिकांना इथे मिळत नाहीये. आज या प्रभागाचं 11 ते 11.5 कोटी रुपये डिमांड टॅक्स आहे. जो प्रभागाची टॅक्स डिमांड जी आहे ती 11 ते 11.5 कोटी आहे. आणि या टॅक्स वसुली जी आहे मनपाची ती 8 करोड रुपये या प्रभागाची वसुली आहे. म्हणजे एवढा मोठा टॅक्स आज आपले या नागरिक आपल्या इथं भरतो, पण त्याप्रमाणे त्याला भेटलेली सुविधा ही काहीच प्रमाणात नाही आहे. म्हणजे शून्य सुविधा त्याला मिळत आहे. मग हा टॅक्स जो भरतो आहे नागरिक, तर त्याच्यावर हा भुर्दंड आहे. म्हणजे बेसिकली त्याला ज्या काही गोष्टी हव्या आहेत, नाल्या हव्या आहेत, रोड हवे किंवा काही स्वच्छता हवी आहे, या गोष्टीचा या प्रभाग अजून यापासून दूर राहिलेला आहे. म्हणून माझं सर्वात प्रथम पहिले आहे की या प्रभागाच्या ज्याप्रमाणे टॅक्स भरतो नागरिक, तर त्याप्रमाणे त्याला सुविधा मिळाल्या पाहिजे. म्हणून यामध्ये टॅक्स संशोधन प्रणाली म्हणजे जो पहिला विषय आहे माझा, की महानगरपालिकेत जर मी निवडून गेलो तर यामध्ये टॅक्स म्हणजे आज 56% टॅक्स आपल्या इथे लावलेला आहे. बरोबर. आणि याचा पहिले तर अगोदर 5% टॅक्स जास्त होता, पण त्या टॅक्सला अजूनही स्थगिती आहे, पूर्णतः तो रद्द करण्यात नाही आलेला आहे. म्हणून काही दिवसांना जर सत्ताधारी सत्तेवर आले तर हा टॅक्स आपला पूर्वीवत जो होता वाढलेला तो आपल्याला लागणार आहे. म्हणून याप्रमाणे या पक्षातर्फे किंवा काँग्रेस विरोधी पक्षातर्फे आज काँग्रेसची जर सत्ता त्या ठिकाणी आली तर आपल्या नागरिकांना ज्या काही सुविधा द्यायच्या आहेत त्या आपल्याला देता येईल. आज प्रभागात 4ही उमेदवार जर आम्ही निवडून आलो तर एक कोऑर्डिनेशन राहतं. त्या ठिकाणी 4ही उमेदवारांचा फंड एकत्रित होतो. म्हणून एका पॅनलच्या उमेदवारांना जर नागरिकांना निवडून दिलं तर ते त्यांच्या सुविधा ज्या आहेत त्या सुविधा पुरवण्यासाठी एक चांगली बाजू जमेची बाजू राहील. म्हणून मी या ठिकाणी असलेल्या नागरिकांना, या प्रभागातील नागरिकांना विनंती करेल की काँग्रेस पक्षाच्या 4ही उमेदवारांना या ठिकाणी या अगोदर सुद्धा आपल्या प्रभागात काँग्रेसची चांगली यावेळेस काँग्रेसची ताकद नेहमी राहिलेली आहे. या प्रभागात काँग्रेसच्या मागच्या वेळेस या ठिकाणी 3 नगरसेवक निवडून प्रतिसाद मिळतो नागरिकांद्वारे एक रोष व्यक्त केला जात आहे. कारण की जो महानगरपालिकेचा प्रभाग कस्टमर आहे किंवा ग्राहक आहे तो नागरिक, त्याला जे सुविधा मिळत आहे आणि ज्याप्रमाणे तो टॅक्स भरत आहे ते पाहून त्याला अक्षरशः रोष आहे सत्ताधारी विरोधात. आणि त्यांना हेच हवं आहे की बुवा या ठिकाणी सत्ता हे परिवर्तन झालं पाहिजे, या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आली पाहिजे. म्हणून या ठिकाणी आम्हाला चांगला प्रतिसाद या प्रभागातून मिळतो आहे आणि ती आमच्यासाठी एक जमेची बाजू आहे. किती नगरसेवक निवडून जातील यावेळेस महानगरपालिकेला काँग्रेस पक्षातर्फे तर मी पूर्ण शहराचं आकलन न करता माझ्या प्रभागातून सांगतो की 4ही उमेदवार काँग्रेसचे या प्रभागातून निवडून जातील. आणि यावर्षीची निवडणूक एक धनदांड्य राजकारणी सत्ताधारी यांच्या विरुद्ध एका जे नागरिकांचा ज्यांना प्रतिसाद आहे त्या म्हणजे जनमताची आणि एक आहे आर्थिक मताची, म्हणजे या दोन याच्यात सत्ताकारांनी जे काही आपल्या म्हणून आपण प्रेशराईज किंवा सत्तेचं जे काही आहे याच्या विरुद्ध एक जनमताची, एक नागरिकांची स्वतःची लढाई या व्यवस्थेविरुद्ध या प्रभागात किंवा या मराठी शहरात आहे. काय नाव आपलं? नाव काय? मुन्ना नाव समस्या काय नाव आपलं? काय नाव? रविवानकडे कुठं राहता आपण? नवसारी. काय सांगाल, कशा पद्धतीच्या समस्या असेल आपल्या आता निवडणूक उभा केली आहे, कशा पद्धतीचा नगरसेवक व्हावा आपल्या प्रभागाला?
नगरसेवक जे काँग्रेसचं पॅनल आहे बरोबर. त्याच्यामध्ये 4 ते 4 नगरसेवकसाठी उभे आहेत, 4ही एज्युकेटेड आहेत. बरोबर. असेच लोकांना आवश्यक आहे, कारण शिक्षण युवा झालं असेल, नेतृत्वाला सुद्धा एवढे संधी दिली आहे आपल्या युवा प्रभागात. नेतृत्वाला पण आहे. पण कसं आहे की हे जे काँग्रेसचे 4ही उमेदवार आहेत शिक्षणाने भरपूर शिकलेले आहेत बरोबर. आणि अनुभवी आहेत. प्रशांत भाऊचा जर विषय घेतला तर प्रशांत भाऊचा, कमलेश मॅडमचा घेतला तर त्यांचा आहे. तर साहेबांचा, डॉक्टर साहेबांचा पहिल्यांदाच आहे चान्स, पण डॉक्टर साहेबांना राजकीय भरपूर मोठा अनुभव आहे, समाजकार्य त्यांचं भरपूर चांगलं आहे. त्यामुळे काय आहे की आम्ही आता जेव्हा फिरत आहोत वार्डामध्ये प्रत्येक ठिकाणी लोकांना असं वाटते की असं पॅनल पाहिजे. बरोबर. आणि मला असं वाटतं की अमरावती शहरामध्ये असं इतकं स्ट्रॉंग पॅनल कुठलंच नाही. म्हणजे या प्रभागात काँग्रेसची ताकद जास्त असं आपल्याला. हा 100%. प्रत्येक घराघरामध्ये आम्ही गेलो, प्रत्येक वार्डामध्ये गेलो, प्रत्येक नगरामध्ये गेलो, प्रत्येकाच्या घरातनं पॉझिटिव्ह आहे की बाबा ही लोक आहे. आणि त्यांनी यावेळेला इतकं चांगलं पॅनल दिलं, त्याबद्दल सगळे लोक काँग्रेसचे पण म्हणतात का काँग्रेसने यावेळेला खरोखर चांगलं पॅनल दिलं आहे. त्यामुळे अशी आशा आहे की यावेळेला 4 ते 4 भरघोस मतांनी निवडून जातील. नक्कीच प्रभाग क्रमांक 3 मध्ये काँग्रेसचा पॅनल निवडून देऊ असं एकंदरीत मत जे आहे सामान्य नागरिकांनी आपल्याकडे व्यक्त केलेलं आहे. तसेच उमेदवार सुद्धा आपल्याशी जुळले आहेत, त्यांनी सुद्धा आपलं विकास कामे कोणती घेऊन आता निवडणुकीला सामोरे जाणार हे सर्व मत आपल्यासमोर मांडलेलं आहे. तसं महिला सुद्धा आपल्यासोबत जुळलेल्या आहे. काय नाव बाबू आपलं? संगीता गायकवाड, कुठं राहता आपण? नवसारी प्रभाग क्रमांक 3 मध्ये. आणि काय सांगाल कशा पद्धतीची समस्या असेल आपल्या प्रभागामध्ये, कसा नगरसेवक व्हावा आपल्याला? प्रभागांनी तर आतापर्यंत ज्या खूप अडचणी होत्या, पण आता अडचणी राहणार नाही. जे 4 उमेदवार उभे आहेत ते सर्व आमचं काम करून कोणते देतील. उमेदवार कोणत्या पक्षाचे? काँग्रेस पक्षाचे अनिताताई काळे, प्रशांतभाऊ मल्ले, ठाकरे भाऊ, नेतृत्वात आपल्या नवाबताई. यांच्या नेतृत्वात आपल्या प्रभागाचा विकास होईल असं वाटतं हो का? हो होईल, नक्कीच होईल. काही आपल्या महिलांच्या माध्यमातून नगरसेवकांकडून काय व्हायला हवं आपल्या प्रभागात महिलांसाठी? प्रभागाची सुधारणा, आतापर्यंत ज्या अडचणी होत्या त्या आता अडचणी सुटतील असं आम्हाला वाटतं. काय नाव आहे आपलं? चंदा राजेंद्र गायकवाड, कुठं राहता आपण? नवसारी. कशा पद्धतीच्या समस्या असेल आपल्या प्रभागात काही आपण सुद्धा समर्थक आहेत काँग्रेस पक्षाचे असं वाटतं? आम्हाला ताईकडून अपेक्षा आहे का त्या आल्यानंतर खूप चांगलं करणार आहे. महिलांसाठी हो, काही महिलांसाठी काहीतरी नवीन करणार आहेत आणि आमच्या वार्डमधल्या ज्या हे आहेत त्या सुधारणा करून देतील. बस एवढं. काय नाव आहे? काय नाव आहे? राधिका तरंगाय, कुठं राहता? इथेच नवसारीमध्ये राहते. काय सांगाल, काय वाटते महिलांना? महिला- महिलांची काय मागणी राहील या महानगरपालिकेत? आपल्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा राहील? खूप काही अपेक्षा आहे, खूप काही आहे. महिलांच्या खूप काही अडचणी आहे. शक्यतो तो लायब्ररी वगैरे लागेल विद्यार्थ्यांसाठी. आणि ताईंसाठी पहिल्यांदा त्यांना चान्स द्यायला पाहिजे असं मला वाटतं. नेतृत्वाला संधी द्यायला हवी. हा, नेतृत्वाला संधी द्यायला पाहिजे. कारण की आम्ही जेव्हा प्रचाराला गेलो तेव्हा खूप लोक असे म्हणाले की नाही बा, आम्ही दिलेलं वोट आम्हाला काहीच नाही केलं. पण आम्हाला माहिती आहे एकदा भरोसा केलेला होऊन जाईल ना, विश्वास पाहिजे ना. येऊन जातील ताई, भरोसा करून बघा म्हणा सर्वांना. समर्थक आहात आपण? हो, नक्कीच. काय नाव आहे आपलं? अशोक भगवानजी देवबाले माझं नाव आहे. कुठं राहता? महात्मा प्लेनगर नवसारी. काय वाटते आपल्याला निवडणुकीबद्दल यावर्षी? निवडणुकीबद्दल आम्हाला असं वाटतं काँग्रेस आली पाहिजे. त्यातले जे प्रशांत भाऊ मानले हे आमचे लाडके नगरसेवक आहेत, ते यायला पाहिजे. आणि आमची एवढीच अपेक्षा आहे, रोड, नाल्या आणि बालवाडी बरोबर, लहान लेकरांसाठी शाळा, लहान आणि लायब्ररी आणि बचत गट चांगला असावलं पाहिजे महिलांसाठी. हा आलं पाहिजे. आणि नालीची खूपच समस्या बेकार आहे, काहीच नाही. आज सांगितल्यानंतरही काही दिवस ते नाली निघतच नाही, अजूनही नाली निघून नाही राहिली. आणि नाले एवढ्या कुटुंब भरल्या नगरसेवक झाल्यानंतर होईल आपल्या समोरच होतील असं वाटतं. आणि एवढी मोठी नाली काढली पण नालीच्या बाजूनच पाणी चाललं, नालीत पाणीच नाही आहे. ते नालीच्या बाजूनं पाणी आहे. ते नगरसेवक झाल्यानंतर आपल्याकडे आहे की ते विकास केला नाही आपल्याकडनं असं वाटतं. काहीच नाही. 4 वर्षात म्हणजे काहीच अजिबात नाही, विकासच नाही. असाच आहे सगळा, विकास नाही. काय नाव आहे आपलं? मी प्राध्यापक प्रकाश जौंढाळ. सर्वप्रथम या प्रभाग क्रमांक 3 मधील सर्व नागरिकांना सप्रेम नमस्कार, जय भीम. काय सांगाल, काय समस्या असेल आपल्या? आमच्या या प्रभागामध्ये नाल्या असतील, रस्ते असतील किंवा याची समस्या आहे स्वच्छतेची, बरोबर, तर ती महत्वाची आहे. कारण हा प्रभाग नवीन आहे आणि फार झपाट्यानं हा आता डेव्हलप होत आहे. त्यामुळं या विभागामध्ये अंतर्गत रस्ते,
ज्या कच्च्या नाल्या आहेत काही ठिकाणी त्या नाल्या आणि हे जे कचरा उचलणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांची जर नियमित व्यवस्था झाली तर अशा या नगरसेवकांच्या माध्यमातून ती व्हावी अशी अपेक्षा आहे. प्रकाश, आपण प्राध्यापक आहात, भाजप व्यक्तिमत्व आहात, काय सांगाल नगरसेवक कसा असावा? नगरसेवक हा कुठल्याही जाती धर्माचा बांधील न राहता तो एक भारताचा नागरिक म्हणून वै द पीपल ऑफ इंडिया या संज्ञेला धरून जो जो असेल त्या नगरसेवकांचा आमच्या मार्फत स्वागत राहील. नगरसेवकाच्या नावाचा अर्थच होतो नगराचा सेवक. आज कशा पद्धतीचा सेवक हवा आपल्याला? कारण आजकाल काय होत राहिलं, नवीन संकल्पमध्ये जे निवडून येतात ते स्वतःला मालक समजतात. बरोबर. वास्तविक तो या नागरिकांचा, कारण सर्वोच्च नागरिक आहे या देशामध्ये. भारताच्या संविधानाचं जे प्रास्ताविका आहे त्यामध्ये जे स्वतः प्रतर्पणती प्रास्ताविका असल्यामुळं इथला जो नागरिक आहे तो मालक आहे. आणि हे जे आहेत बाकी लोकप्रतिनिधी नावच आहे लोकांचे प्रतिनिधी, म्हणून त्यांनी लोकांच्या ज्या मूळ समस्या आहे, कारण वार्डामध्ये समस्या ह्या कशा प्रत्यक्ष लोकांशी संबंधित असतात, त्यामुळं त्या समस्या सोडविण्यासाठी जो जो प्रयत्न करेल असा प्रामाणिक स्वच्छ चारित्र्याचा नगरसेवक असावा अशी अपेक्षा आहे. नक्कीच प्रभाग क्रमांक 3 मध्ये सिटी न्यूजचा महासंग्रामचा रथ दाखल झालेला होता. अनेक नागरिकांच्या समस्या असेल किंवा येथील उमेदवारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. पुढे सुद्धा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्ही कुठंच नका जाऊ, बघत राहा सिटी न्यूज अमरावती.